नमस्कार. आज आपण एका अशा प्रोजेक्ट प्रपोजलवर बोलणार आहोत जे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. हे आहे माने ॲग्रो सोल्जर फाउंडेशनचं. आणि काय आहे ना, यात एकाच प्रयत्नात अनेक गोष्टी साध्य करण्याची एक जबरदस्त कल्पना मांडली आहे. तर सुरुवातच करूया एका मूलभूत प्रश्नाने. कधी विचार केलाय की गायींचं संरक्षण करणं आणि त्याच वेळी माणसांना म्हणजे आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना सक्षम बनवणं हे दोन्ही एकाच वेळी होऊ शकतं का? म्हणजे असं वाटतं की हे दोन वेगवेगळे विषय आहेत नाही का? पण हा संपूर्ण प्रोजेक्ट नेमका ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा एक प्रयत्न आहे. तर ही जी भन्नाट संकल्पना आहे ना, ती मांडली आहे माने ॲग्रो सोल्जर फाउंडेशनने. आणि याचं नेतृत्व करतायत त्यांचे CEO लक्ष्मण माने. आता या फाउंडेशनचं मूळ कामच आहे सामाजिक आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात काहीतरी चांगलं सकारात्मक उभं करणं. आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो त्यांच्या याच कामाचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. ठीक आहे, तर आता प्रश्न असा येतो की हा प्रोजेक्ट नक्की गरजेचा का आहे? म्हणजे बघा, कोणताही उपाय तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा आपल्याला समस्येचं मूळ सापडतं. आणि या प्रस्तावानुसार आपल्या ग्रामीण भागात अशाच काही खोलवर रुजलेल्या समस्या आहेत. या 4 गरजा जरा नीट बघा. एकीकडे कत्तलखान्याकडे असहाय्य गायी जातात, त्यांना निवारा हवाय. दुसरीकडे आपला जो अस्सल देशी गोवंश आहे तो टिकवायचा आहे. तिसरी गोष्ट, रासायनिक खतं टाळून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन द्यायचंय. आणि चौथं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे गावाकडच्या महिला आणि तरुणांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवायचे. आता वरवर पाहता या 4ही गोष्टी वेगवेगळ्या वाटतील, पण त्या कशा एकमेकांशी जोडलेल्या आहेत हेच आपल्याला पुढे बघायचे. आणि इथेच खरी गंमत आहे. ह्या 4 वरवर वेगवेगळ्या दिसणाऱ्या समस्यांवर फाउंडेशनने एकच उपाय सुचवला आहे. एक असा एकात्मिक उपाय ज्याचा उद्देश दुहेरी आहे. एकीकडे निसर्गाची काळजी आणि दुसरीकडे माणसांची प्रगती. पण हे होणार कसं? चला तेच समजून घेऊया. तर ह्या प्रोजेक्टचं ध्येय अगदी साधं, सोपं पण तितकंच प्रभावी आहे. पहिलं, गायींची काळजी घ्या, त्यांचं संवर्धन करा आणि त्याचवेळी त्यांच्या शेण आणि गोमूत्राचा वापर करून नैसर्गिक उत्पादनं बनवा. या उत्पादनांना पंचगव्य असं म्हणतात. आणि यातूनच मग स्थानिक शेतकऱ्यांसाठी स्वयंरोजगार निर्माण करायचा. म्हणजे बघा, एकाच वेळी गायींचंही भलं आणि माणसांचंही. ही तुलना बघा, यातून सगळं चित्र स्पष्ट होतं. एका बाजूला आहे पशुसंवर्धन, म्हणजे काय तर गायींना सुरक्षित आश्रय देणं, आपला देशी वंश जतन करणं. आणि दुसऱ्या बाजूला आहे मानवी सक्षमीकरण, म्हणजेच लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करणं, महिला आणि तरुणांना स्वावलंबी बनवणं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे दोन वेगवेगळे रस्ते नाहीत. हा एकच रस्ता आहे जो या दोन्ही ध्येयांपर्यंत आपल्याला घेऊन जातो. खरंच किती सुंदर विचार आहे हा. ठीक आहे, कल्पना तर खूपच छान आहे, पण ती फक्त कागदावर राहून तर चालणार नाही, बरोबर? मग ती प्रत्यक्षात कशी आणणार? त्यासाठी नक्की काय काय लागणार आहे? चला, आता आपण या प्रोजेक्टच्या ॲक्शन प्लॅनकडे वळूया. तर ही संपूर्ण योजना 4 मुख्य स्तंभांवर उभी आहे. स्टेप बाय स्टेप बघूया. पहिलं, अर्थातच गायींसाठी एक सुरक्षित आणि हवेशीर गोशाळा बांधायची. दुसरं, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय म्हणजे पाण्याची टाकी, सिंचनाची व्यवस्था आणि चाऱ्याची लागवड. तिसरं, त्यांची आरोग्य सेवा. त्या आजारी पडल्या तर त्यांच्यासाठी पशुवैद्यकीय सेवा आणि औषधं उपलब्ध असायला हवीत. आणि चौथी आणि सर्वात महत्त्वाची स्टेप, ज्यातून रोजगार मिळणार आहे, ते म्हणजे पंचगव्य उत्पादनं बनवण्यासाठी एक स्वतंत्र प्रोडक्शन युनिट उभं करायचं. एकदम विचारपूर्वक केलेलं नियोजन दिसतंय. बरं, मग या प्रोडक्शन युनिटमध्ये नक्की बनणार तरी काय? तर रोजच्या वापरातल्या वस्तू, जसं की नैसर्गिक साबण, घरात लावण्यासाठी धूप आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्यांसाठी अक्षरशः वरदान ठरणारी सेंद्रिय खतं, जसं की गांडूळ खत आणि जीवामृत. आणि विचार करा, या वस्तू विकून जो काही पैसा येईल तो थेट या कामात गुंतलेल्या लोकांच्या हातात जाईल. याला म्हणतात खरं आर्थिक सक्षमीकरण. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया. तो म्हणजे विश्वास आणि पारदर्शकता. कारण बघा, कोणताही सामाजिक प्रकल्प पैशांशिवाय उभा राहू शकत नाही. मग प्रश्न येतो की हा पैसा कुठून येणार आणि तो योग्य ठिकाणी वापरला जातोय की नाही हे कसं समजणार? खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत हे. आणि यावर फाउंडेशनचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. ते मोठ्या कंपन्यांना आवाहन करत आहेत की त्यांनी त्यांच्या CSR फंडातून म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी जो निधी असतो त्यातून या प्रकल्पाला आर्थिक सहकार्य करावं. आणि ते हेही स्पष्ट करत आहेत की हा निधी थेट सामाजिक आणि पर्यावरणीय कल्याणासाठीच वापरला जाईल. याचा थेट सकारात्मक परिणाम ग्रामीण जीवनावर होईल. आणि ऐका, हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये. पारदर्शकतेसाठी त्यांनी एक खूप मोठं पाऊल उचललं आहे. फाउंडेशनने आपले अधिकृत बँक डिटेल्स सर्वांसाठी खुले केले आहेत. याचा अर्थ काय? तर कोणीही हे तपासू शकतं की निधी कुठे जातोय आणि कसा वापरला जातोय.
अशा प्रकारच्या पारदर्शकतेमुळेच या प्रोजेक्टवर विश्वास ठेवणं खूप सोपं होतं. तर हे सगळं ऐकल्यावर आणि समजून घेतल्यावर एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात नक्कीच आला पाहिजे. आपल्या ग्रामीण भारताचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी असे प्रकल्प खरंच किती महत्त्वाचे आहेत? असे प्रकल्प जिथे निसर्ग, प्राणी आणि माणूस या तिघांचाही विकास एकत्र साधला जातो. हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?